एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेमी व 10 सेमी असेल तर तिसरी बाजू किती? किंवा कधी कधी काय विचारतात, परिमिती किंवा क्षेत्रफळ. बरोबर आहे. पहा, मग काटकोन त्रिकोण दिला असता तर आपण त्रिकूट काढू शकतो. त्रिकूट किती प्रकारचे आहेत रे बाबा? 3. किती? 3. एक पट्टीचा आहे, एक समसंख्येचा आहे आणि एक विषम संख्येचा आहे. मग दिलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? 8 आणि 10. मग हे बघा 8, 10 तर तिसरी बाजू कोणती? मग पट्टीमध्ये जर असेल तर दिलेल्या जे काही बाजू आहेत हे 3, 4 आणि 5च्या पटीत येतात. म्हणजे 4 दोन्ही 5 दोन्ही तर राहिलेली बाजू किती? 3. तर 3 दोन्ही किती? तिसरी बाजू किती? 6. बरोबर आहे. म्हणजे हे पट्टीच्या त्रिकोण मध्ये बसतात. मग तिसरी बाजू आपण 6 सांगू शकतो. सोपा आहे काढण्याची पद्धत. परंतु यानंतर जर परिमिती विचारली तर सहज तिन्ही बाजूंची बेरीज 8 अधिक 10 अधिक 6, 8 आणि 10 18, 18 आणि 6 24 सेमी. किती येणार? 24 सेमी. परंतु जेव्हा क्षेत्रफळ विचारतात, क्षेत्रफळ दोन पद्धतीने काढू शकतो. एक, पाया गुणिला उंची भागिला 2. बरोबर आहे. आणि दुसरं हिरोचं सूत्र एस इन ब्रॅकेट एस मायनस 1, दुसऱ्यामध्ये एस मायनस बी 2 आणि एस मायनस सी 3 या पद्धतीने. याला हिरोचं सूत्र म्हटलं. एस म्हणजेच काय रे? अर्धपरिमिती. मग आपण असंही काढू शकतो याला ब्रॅकेटमध्ये अर्धपरिमिती किती होईल? 24 निमे 12 म्हणजेच 12. 12तून पहिली बाजू गेली 4, 12तून दुसरी बाजू गेली 2, 12तून तिसरी बाजू गेली 6. मग काय? साइन दोन्ही 12. वर्गमूळाच्या बाहेर करता 2 वेळेस 12 आहे, 1 वेळेस 12 आहे. गुणिला 4चं वर्गमूळ 2 म्हणजे 12 दोन्ही 24. 24 काय येईल रे? सेमीचा वर्ग किंवा चौसेमी. हे हिरोच्या सूत्रानुसार काढावं लागेल. पण या व्यतिरिक्त जर आपण दिलेल्या दोन बाजू 8 आणि 10 हे जर आपण असं काढलं 10 गुणिला 8 भागिला 2 बे 5 10 आणि 5 8 40 सीएमचा वर्ग. हे चुकलं आपलं. का? कारण ह्या दोन बाजू ह्या नेमक्या पायाने उंची आहेत का हे लक्षात येत नाही. परंतु तिसरी बाजू जर आपण काढली 6 तर आपल्याला लक्षात येईल की 3 बाजू आहेत आपल्याकडे. किती किती आहेत? एक 6 आहे, एक 8 आहे आणि एक 10 आहे. मग याच्यात निश्चितच लक्षात राहते की मोठी बाजू काय रे? कर्ण आहे. म्हणून दोन बाजू आहेत, यापैकी एक बाजू पाया राहते आणि एक उंची राहते काटकोन त्रिकोणामध्ये. म्हणून मग आपण डायरेक्ट 6 गुणिला 8 भागिला 2 बेग बे बेचोक 8 आणि साइन चोक 24 24 सीएमचा वर्ग असाही करू शकतो. हे झालं.